नमस्कार. RTO ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन सुरुवातीमध्ये करायचं आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात. आपण लाईव्ह या व्हिडिओमध्ये बघायचं आहे फॉर्म कसं फिलअप करायचं, फायनली कसं सबमिट करायचं, A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वेबसाईट तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला असं मोबाईलमध्ये पोर्टल दिसेल. आता पोर्टल दिसल्यानंतर आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. बघा, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. आता आपल्याला उमेदवारांची नोंदणी करायची आहे. सुरुवातीमध्ये तर रजिस्ट्रेशन असं नाव दिले. या ठिकाणी बघा तुमच्या मोबाईलमध्ये असं नाव दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. फक्त तुमचं फर्स्ट नेम, तुमचं नाव फिलअप करायचं आहे. नाव फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमचं मिडल नेम आणि सरनेम असं तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर मोबाईल नंबर, तुमचं मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे या ठिकाणी. नंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आहे. सुरुवातीमध्ये वर्ष सिलेक्ट करायचं आहे. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे. मंथ सिलेक्ट केल्यानंतर डेट सिलेक्ट करायचं आहे आणि फायनली डन करून द्यायचं आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट फिलअप होऊन जाणार आहे. नंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं. या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, फिमेल, मेल आणि ट्रान्सजेंडर. तर तुम्ही कोणत्या ऑप्शनमध्ये मोडतात ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तुमचं आधार नंबर फिलअप केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती टिक करून द्यायचं आहे. प्रोसीड या बटनावरती टिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पोर्टल असं दिसेल. आता पुढचं पेज असं दिसणार आहे तुम्हाला. तुमचं फायनली रजिस्ट्रेशन झालं आहे. आता या ठिकाणी बघा, पर्सनल इन्फॉर्मेशन आणि करिअर प्रोफाईल इन्फॉर्मेशन असं 2 ऑप्शन दिसते आपल्याला या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं, प्रोफाईल इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. असं पोर्टल दिसेल तुम्हाला मोबाईलमध्ये. आणि आपल्याला बघा या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID द्यायचं आहे. तुमची ईमेल ID जे चालू ईमेल ID असेल ती ईमेल ID द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही ऑटोमॅटिक येणारे इंडिया, नॅशनॅलिटी काय येणारे ऑटोमॅटिक येणारे, त्याच्यात फिलअप करायची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी रिलिजन, धर्म तुमचं सिलेक्ट करायचं. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर बघा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7-8 त्याच्यात रिलिजन दिसणार आहे. ते आपलं रिलिजन SC ST जे असेल, धर्म हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जे असेल ते तुम्ही तुमचं धर्म सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिलिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी टॅप केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी दिसणार आहे. 7-8 त्याच्यात कॅटेगरी दिसतील. तर आपल्या कोणती कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. ऑटोमॅटिक फिल होऊन जाणार या ठिकाणी. नंतर नेक्स्ट असेल ॲड्रेस. आता तुमचं आधारवरती जसं आहे तसं तुम्ही या ठिकाणी पत्ता द्यायचं आहे. मुक्काम, पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुमचं या ठिकाणी A to Z तुम्ही या कॉलममध्ये फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर स्टेट ऑटोमॅटिक सिलेक्ट येणार आहे. त्याच्यात काही फिलअप करायची गरज नाही. तर आपल्याला डिस्ट्रिक्ट फिलअप करायचं आहे. या ठिकाणी बघा फिलअप करायची गरज नाही, फक्त आपला जिल्हा निवडायचं. या ठिकाणी या बटनावरती क्लिक करायचं आणि आपला जिल्हा बघायचा. महाराष्ट्रातले सर्व जिल्हे दिसतील तर आपला जिल्हा निवडायचं आहे. नंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपलं तहसील दिसणार. या ठिकाणी कोणत्या तहसीलमध्ये राहतो आपण ते तहसील तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं विलेज नेम फिलअप करायचं आहे. विलेज नेम फिलअप केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आधारवरती जो पिनकोड दिला असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डोमासाईल सर्टिफिकेट किंवा SSC पासिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा आदिवास प्रमाणपत्र किंवा SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र या डॉक्युमेंटपैकी एकच डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 डॉक्युमेंट दिले. या डॉक्युमेंटपैकी एकच डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. चूज या फाईलवरती क्लिक करायचं आणि तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाणार आहे. त्या गॅलरीमध्ये तुमचं डॉक्युमेंट, डोमासाईल असेल किंवा SSC मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आणि
ओके करून द्यायचं। ओके केल्यानंतर तुमचं फायनली या ठिकाणी अपलोड होऊन जाणार आहे। अपलोड झाल्यानंतर पुढची प्रोसेस दिसणार आहे तुम्हाला। बघा, तुम्हाला बँक डिटेल या ठिकाणी फिलअप करायचं आहे। आता बँक नेम, आधार लिंक बँकेचे नाव, आता जसं तुमचं स्टेट बँक असेल, सेंट्रल बँक असेल, रिझर्व्ह बँक असेल, जे असेल तुमचं महाराष्ट्र स्टेट बँक असेल तर बँकेचे नाव तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे। नंतर तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचं आहे, खातं नंबर, अकाउंट नंबर। नंतर तुमचं बँक अकाउंट असेल त्या ठिकाणचं त्या बँकेचं IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। IFSC कोड फिलअप केल्यानंतर ब्रांच नेम, आता शाखा कुठली आहे ते शाखाचं तुम्ही त्या विलेजचं किंवा सिटीचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे। नंतर कॅन्सल चेक, रद्द केलेले चेक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आता या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे। आता कोणते चेक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर तुमचं बँक पासबुक असेल ते बँक पासबुकचं तुम्ही त्या ठिकाणी फोटो काढून या ठिकाणी तुम्ही अपलोड करून द्यायचं आहे। तुमचं बँक पासबुक अपलोड केल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन इन्फॉर्मेशन, शैक्षणिक माहिती द्यायची आहे। हायर एज्युकेशन, तुम्हाला एज्युकेशन पुढचं एज्युकेशन फिलअप करावं लागेल। आता हे बघा, या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन इन्फॉर्मेशन, शैक्षणिक माहिती, तुम्हाला एज्युकेशन माहिती या ठिकाणी द्यायचं आहे। या ठिकाणी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर एज्युकेशन त्या ठिकाणी दिसणार आहे। डिप्लोमा, केमिस्ट्री, 12वी पास, पदव्युत्तर, जे असेल ते तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी तुमचं सिलेक्ट करायचं आहे। तर तुम्ही भरपूर इथे सर्व क्वालिफिकेशन दिसणार आहे त्या ठिकाणी, तर सर्व तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे आणि आपलं क्वालिफिकेशन काय आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि ऑटोमॅटिक या ठिकाणी फिलअप होऊन जाणार आहे। नंतर हायर एज्युकेशन सर्टिफिकेट, जे तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। चूज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ते सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे। अपलोड केल्यानंतर तुम्हाला शाखा, स्ट्रीम, आता शाखा सिलेक्ट करायचे, कोणत्या शाखेमधून पासआउट झाले तुम्ही, डिप्लोमा झाला आहे का तुमचं किंवा केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी जे असेल तुमचं किंवा कम्प्युटर सायन्स, भरपूर इथे सर्व कोर्स दिसणार आहे। किंवा तुमचं तुम्ही 12वी पास असेल तर 12वी सायन्स पास झाले का आर्ट्स पास झाले, तुम्ही या ठिकाणी शाखा सिलेक्ट करायचं। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व शाखा दिसणार आहे, ते शाखा तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी स्किल कौशल्य, आता स्किल कौशल्य तुम्ही फिलअप केलं नाही तरी चालेल, ब्लँक सोडलं तरी चालेल, असेल तुमच्याकडे स्किल कौशल्य सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। कॉम्प्युटर BSc झालं असेल किंवा कॉम्प्युटर झालं असेल किंवा MSc जे असेल तुमचं कॉम्प्युटर स्किल असेल, कौशल्य, ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। नसेल तर काही हरकत नाही, ब्लँक सोडायचं। पुढे अदर इन्फॉर्मेशन द्यायचं, अदर इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। बघा, अदर इन्फॉर्मेशन फिलअप करायचं आहे, इतर माहिती। आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील वास्तव्याच्या कालावधी, वर्ष व महिने, तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती वर्षापासून राहते ते या ठिकाणी वर्ष फिलअप करायचं आहे आणि मंथ, किती वर्ष झाले तुम्हाला आणि मंथ किती झाले ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे। महाराष्ट्रातील वास्तव्याच्या कालावधी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। नंतर पुढे काय दिले, हॅव यू अवेल द बेनिफिट ऑफ द NAPS, MAPS किंवा शेम, आपण या योजनेचा लाभ घेतला आहे का, तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे। पुढे आर यू करंटली अनएम्प्लॉई, आपण सध्या बेरोजगार आहात का असं म्हटलं आहे। बघा, तुम्ही सध्या बेरोजगार असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नो करून द्यायचं आहे। नंतर आर यू करंटली स्टडी, आपण सध्या शिक्षण घेत आहात का असं विचारलं आहे। आता सध्या तुम्ही शिक्षण घेत नसाल तर तुम्ही नो करायचं आहे, घेत असेल तर तुम्ही येस करून द्यायचं आहे। आता या ठिकाणी डिक्लेरेशन तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे। आय हेरवी एक्सेप्ट टू टर्म्स अँड कंडिशन्स फॉर द मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना, असं या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशनमध्ये दिले। हे टर्म अँड कंडिशन शेवटचा पॉईंट असेल आणि आपल्याला बघा, हे टर्म अँड कंडिशन आहेत, हे सर्व रीड केल्यानंतर तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅक जायचं असेल, तुम्हाला फॉर्म करेक्शन करायचं असेल तर तुम्ही बॅक जाऊ शकता। तुमचं ॲक्युरेट तुम्ही फॉर्म फिलअप केलं असेल तर तुम्ही फायनली काय करायचं आहे, या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आणि फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे। मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।